ही कहाणी एका तरुण मुलाची आहे जो एका जमीनदाराकडे काम करत होता। त्याचे आई वडील आता हयात नव्हते। त्याचे जीवन खूप कष्टाचे होते। तो दररोज बाहेर जायचा, पैसे कमवायचा, घरी यायचा, स्वयंपाक करायचा, जेवायचा आणि झोपायचा हा त्याचा रोजचा दिनक्रम होता। एके संध्याकाळी तो कामावरून घरी परत येत असताना त्याला एक म्हातारा फकीर त्याच्या पाठीवर 3 मोठे गठ्ठे घेऊन एका शहरातून दुसऱ्या शहरात जाताना दिसला। तो बराच म्हातारा दिसत होता आणि बराच काळ असाच प्रवास करत होता। शेवटी काही अंतर चालल्यानंतर तो थकला आणि एका झाडाखाली बसला। मग त्याची नजर त्या तरुणावर पडली। तो त्याच वाटेने आणि त्याच दिशेने चालत होता। तेवढ्यात तो मुलगा म्हातारा फकीराच्या जवळून गेला। तो जात असताना म्हातारा फकीर विनवणी करणाऱ्या आवाजात म्हणाला, ऐक बेटा, थोडा वेळ माझे ऐकू शकतोस का? तू मला थोडी मदत करू शकतोस काय? हे गठ्ठे खूप जड आहेत आणि मी म्हातारा झालो आहे आणि त्यांचा भार जास्त काळ सहन करू शकत नाही आणि मी खूप थकलो आहे। मग तू माझा एक गठ्ठा उचलून दुसऱ्या गावात घेऊन जाशील काय? त्या बदल्यात मी तुला 2 सोन्याची नाणी देईन। तो मुलगा फकीराचे सर्व काही ऐकतो आणि नंतर त्याला म्हणतो, ठीक आहे बाबा, मी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे। तुम्हाला कुठे जायचे आहे ते मला सांगा, असे म्हणत त्या मुलाने फकीराचा एक गठ्ठा उचलला आणि खांद्यावर ठेवला। त्याने गठ्ठा त्याच्या खांद्यावर ठेवताच त्याला जाणवले की हा गठ्ठा खरोखर खूप जड आहे। मग तो मुलगा आणि फकीर वाटेने पुढे सरकले। काही वेळ चालल्यानंतर गाव संपू लागले आणि आता एक निर्जन रस्ता पुढे जात होता। दोघेही त्यांच्या वाटेने पुढे जात होते। जेव्हा ते गर्दीपासून पूर्णपणे वेगळे झाले तेव्हा त्या मुलाने फकीराला विचारले, बाबा, या गठ्ठ्यात असे काय आहे जे ते इतके जड करते? यावर फकीराने उत्तर दिले, बेटा, ते फक्त तांब्याच्या नाण्यांनी भरलेले आहे, म्हणूनच ते इतके जड आहे। फकीराकडून हे ऐकून तो मुलगा विचार करू लागला, हा बाबा व्यापारी असावा, म्हणूनच तो इतके तांब्याचे नाणे घेऊन जात आहे। पण मग त्याच्या मनात एक विचार आला, या सगळ्याचा काय अर्थ आहे? मला फक्त हे गठ्ठे दुसऱ्या गावात घेऊन जायचे आहे, हा विचार त्याच्या मनात येताच त्याने तांब्याच्या नाण्यांचा विचार मनातून काढून टाकला आणि आनंदाने आपल्या मार्गावर चालू लागला। काही वेळ गेला आणि ते एका नदीच्या काठावर पोहोचले। तो मुलगा खूप बलवान, चपळ आणि निरोगी होता, म्हणून जास्त विचार न करता त्याने नदीत उडी मारली, पण फकीर अजूनही काठावर उभा होता। हे पाहून मुलाने फकीराला विचारले, काय झाले बाबा? तुम्ही का थांबलात? चला, आपल्याला ही नदी पार करायची आहे, तरच आपण गावात पोहोचू शकू। फकीर त्या मुलाला म्हणाला, मला माहित आहे बेटा, आपल्याला ही नदी ओलांडायची आहे, पण तू बघू शकतोस की मी आता म्हातारा झालो आहे, म्हणूनच मी हे दोन्ही गठ्ठे एकत्र घेऊन ही नदी ओलांडू शकत नाही। जर माझा पाय त्यात घसरला तर मी उरलेला प्रवास कसा पूर्ण करू शकेन? तू माझा आणखी एक गठ्ठा घेऊ शकतोस का? त्यानंतर मी तुला आणखी 2 सोन्याची नाणी देईन। यावर तो मुलगा हसत हसत फकीराला म्हणाला, बाबा, आता तुम्ही मला लाजवत आहात। जरी तुम्ही मला सोन्याची नाणी दिली नाही तरी मी तुमचे काम नक्कीच करेन, मी तुम्हाला त्या दुसऱ्या गावात नक्कीच घेऊन जाईन। यावर फकीर म्हणाला, बेटा, तू खूप चांगला मुलगा दिसतोस, असे म्हणत त्याने दुसरा गठ्ठा त्या मुलाला दिला। मुलाने दुसरा गठ्ठा त्याच्या खांद्यावर ठेवला तेव्हा त्याला तो खूप जड वाटला, पण तो तिथे काहीही बोलला नाही। कसे तरी त्या दोघांनी नदी ओलांडली। नदी ओलांडल्यानंतर बोलत असताना मुलाने फकीराला विचारले, बाबा, या दुसऱ्या गठ्ठ्यात काय आहे, कारण हे देखील खूप जड आहे। याचे उत्तर देताना बाबा म्हणाले, बेटा, या गठ्ठ्यात चांदीची नाणी आहे, म्हणूनच ही गठ्ठीही खूप जड आहे। फकीराचे हे सर्व शब्द ऐकल्यानंतर मुलाचे मन वेगाने काम करू लागले। तो विचार करू लागला, एका गठ्ठ्यात तांब्याची नाणी आहे आणि दुसऱ्या गठ्ठ्यात चांदीची, असे दिसते की जणू काही हा फकीर बाबा खूप दूरवरून येत आहे आणि त्याने त्याची सर्व जमीन विकून ही नाणी गोळा केली आहे, म्हणूनच तो इतके पैसे सोबत घेऊन जात आहे। पण मुलगा फकीर बाबांना काहीही सांगत नाही आणि ते दोघेही शांतपणे त्यांच्या मार्गावर जातात। काही वेळाने ते एका निर्जन वाटेवर येतात। ते निर्जन वाटेवर पोहोचताच त्या तरुण मुलाच्या मनात विविध विचार येऊ लागतात। त्याने विचार केला, हा एक निर्जन रस्ता आहे, जर मी ही नाणी घेऊन पळून गेलो तर हे फकीर किती काळ माझा पाठलाग करत राहतील। मला वाटत नाही की ते मला कधी पकडतील, इथे कोणीही नाही जे त्यांना मदत करू शकेल आणि तरीही ही खूप नाणी आहेत। मी या नाण्यांनी एक चांगली दुकान खरेदी करू शकतो आणि माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो।
हा म्हातारा फकीर या पैशाचे काय करेल. तो मुलगा हे सर्व विचार करत असताना त्याला आश्चर्य वाटले. मी काय विचार करत आहे. मला आश्चर्य वाटते की फकीर बाबा कुठून येत असतील आणि त्यांनी ही नाणी गोळा करण्यासाठी किती मेहनत घेतली असेल. मी त्यांचा फायदा घेऊ नये. नाही नाही, मी हे करू नये. त्याने काही काळ आपले विचार नियंत्रित केले, पण थोड्या वेळाने त्याचे लोभी विचार त्याच्यावर वर्चस्व गाजवू लागले. तो मुलगा 2 गठ्ठे घेऊन फकीराच्या मागे जात होता. काही अंतर चालल्यानंतर तो एका टेकडीवर आला. हे पाहून फकीर त्या मुलाला म्हणाला, बेटा, मी या टेकडीवर चढू शकणार नाही. मी बराच म्हातारा आहे आणि माझे गुडघे दुखतात. जर तू माझी हा 3रा गठ्ठा घेतलास तर मी तुला आणखी 2 सोन्याची नाणी देईन. पण लक्षात ठेव, ती कुठेतरी टाकू नकोस, ती उघडू शकते. हे ऐकून त्या मुलाने फकीराला विचारले, बाबा, या गठ्ठ्यात काय आहे. फकीर म्हणाला, बेटा, त्यात सोन्याची नाणी आहे. हे ऐकून तो मुलगा मनापासून खूप आनंदी झाला. त्याने शांतपणे फकीराकडून 3रा गठ्ठा घेतला आणि दोघेही काहीही न बोलता पुढे सरकले. आता फकीर कोणतेही वजन घेता आरामात टेकडीवर चढत होता, परंतु मागे असलेला तरुण मुलगा वजनामुळे खूप हळू चालत होता. पण जेव्हापासून त्याने सोन्याच्या नाण्यांचे नाव ऐकले तेव्हापासून त्याचे हृदय आनंदाने उड्या मारत होते. तो स्वतःशीच विचार करत होता की जर मला ही सर्व नाणी मिळाली तर माझे आयुष्य खूप सोपे होईल. शेवटी हा फकीर म्हातारा आहे, त्याला इतके पैसे का हवे आहेत. त्याचे आयुष्य आधीच संपले आहे. मी एक काम करेन, हे सर्व पैसे घेऊन येथून पळून जाईन. मुलाच्या मनात असंख्य विचार येत होते. मुलाचे मन आता त्याच्या बुद्धीवर पूर्णपणे अधिराज्य गाजवत होते. मुलाचे मन त्याला त्याचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी कोणताही युक्तिवाद देत होते. मग त्याच्या मनात आणखी एक विचार आला आणि यावेळी तो मुलगा विचार करत होता की हा फकीर बाबा चोर आहे, नाहीतर त्याचेकडे इतके सोन्याचे नाणे कुठून आले. जर तो व्यापारी असता तर त्याने असा पायी प्रवास केला नसता आणि जर त्याच्याकडे इतके पैसे असते तर त्याने काहीतरी साधन वापरले असते. तो चोर आहे आणि चोराचे पैसे चोरण्यात काय चूक आहे. असा विचार करत तो मुलगा आता खूप वेगाने चढत होता आणि काही वेळातच तो फकीराच्या पुढेही गेला. तो विचार करत होता की या टेकडीच्या माथ्यावर पोहोचताच चढाई संपेल आणि उतार सुरू होईल. मी या 3 गठ्ठ्या घेऊन पळून जाईन. त्यानंतर ही सर्व संपत्ती माझी होईल आणि माझी गरिबी कायमची संपेल. माझ्याकडे भरपूर पैसे असतील आणि मी जे काही करायचे ते करू शकेन. हे सर्व विचार करत तो टेकडीच्या माथ्यावर पोहोचला. उतार सुरू होणार होताच तो मुलगा फकीराच्या नजरेतून वाचून 3 गठ्ठ्या घेऊन वेगाने पुढे पळत गेला. आता त्याचे शरीर खूप हलके वाटले, जणू काही त्याला 3 गठ्ठ्यांचे वजनही लक्षात आले नाही. बराच वेळ धावल्यानंतर लोकांच्या नजरेतून तो कसा तरी निर्जन रस्त्यांवरून त्याच्या घरी पोहोचला. त्याच्या आनंदाला सीमा नव्हती. त्याने विचार केला, या गठ्ठ्यांमधून सर्व नाणी लवकर काढून कुठेतरी लपवून का ठेवू नये. असा विचार करत जेव्हा त्याने गठ्ठा उघडला तेव्हा त्याला पहिल्या गठ्ठ्यात गंजलेले लोखंडी नाणी आढळली. हे पाहून त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्याने लगेच दुसरा गठ्ठा उघडला आणि त्यातही फक्त गंजलेले लोखंडी नाणी आढळली. हे पाहून तो मुलगा आश्चर्यचकित झाला. तो मनात विचार करत होता, हे सगळं काय चाललंय. फकीराने मला दुसरं काहीतरी सांगितलं होतं. आता त्याने सोन्याची 3री गठ्ठी उघडली, त्यातही गंजलेली लोखंडी नाणी होती. हे पाहून तो मुलगा खूप रागावला. फकीर त्याला खोटं का बोलला. एका गठ्ठ्यात तांब्याची नाणी, दुसऱ्या गठ्ठ्यात चांदीची नाणी आणि 3ऱ्या गठ्ठ्यात सोन्याची नाणी असे का म्हणाला. तो या सगळ्याचा विचार करत असतानाच त्याची नजर त्या गठ्ठ्यात असलेल्या एका पत्रावर पडली. त्याने लगेच ते पत्र उचलले आणि वाचू लागला. त्यात लिहिले होते, हे संपूर्ण नाटक एका प्रामाणिक व्यक्तीला शोधण्यासाठी रचले गेले आहे. मी या राज्याचा राजा आहे. मला मुले नाहीत, म्हणूनच मी माझ्या राज्यात एक प्रामाणिक व्यक्ती शोधण्यासाठी हे षड्यंत्र रचले आहे, जो माझा उत्तराधिकारी होऊ शकेल आणि राज्याची जबाबदारी घेऊ शकेल. जो पूर्णपणे प्रामाणिक आणि लोभमुक्त असेल तोच हे राज्य सांभाळू शकेल. पत्र वाचून तो मुलगा मोठ्याने रडू लागला आणि डोके धरून खाली बसला. त्याला माहित होते की जर तो त्याच्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकला तर त्याचे जीवन बदलू शकते, पण अरे रे, तो त्याच्या मनातील विचारांवर नियंत्रण ठेवू शकला नाही. मित्रांनो, महात्मा बुद्ध म्हणतात की विचार हेच सर्वस्व आहे. आपण जे विचार करतो ते आपण बनतो. म्हणूनच आपला सर्वात वाईट शत्रू देखील आपल्याला तितके नुकसान करू शकत नाही जितके आपल्या मनाचे हे अनियंत्रित विचार करू शकतात.
महात्मा बुद्ध म्हणतात की आपल्या मनाकडे काळजीपूर्वक पहा. आपल्या मनात येणारे विचार शब्द बनतात आणि विचार कृतींच्या स्वरूपात प्रकट होतात. ते पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती केल्याने कृती सवयींमध्ये बदलतात आणि कालांतराने या सवयी हळूहळू आपले चारित्र्य बनवतात आणि नंतर हे चारित्र्य आपले भाग्य देखील बनवते. म्हणूनच आपल्या विचारांची जाणीव असणे खूप महत्वाचे आहे. आपल्या मनात कोणते विचार निर्माण होत आहेत याकडे लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे. महात्मा बुद्ध पुढे म्हणतात की कमकुवतपणा नेहमीच एका लहान विचारापासून सुरू होतो. एक लहान विचार हा एका बीजासारखा असतो आणि जर हे विचारांचे बीज वेळेत नष्ट केले नाही तर ते लवकरच एका मोठ्या झाडात वाढते, ज्यामुळे आपल्या बुद्धीची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होते. म्हणून जेव्हा आपल्या मनात प्रथम एखादा चुकीचा विचार येतो तेव्हा तो उपटून टाकला पाहिजे, अन्यथा तो लवकरच एका मोठ्या झाडात वाढेल आणि आपल्याला चुकीच्या मार्गावर ढकलेल. आपण इच्छित असलो तरीही आपण ते थांबवू शकणार नाही. पण आता प्रश्न उद्भवतो, आपण आपल्या मनातील विचारांवर नियंत्रण कसे ठेवायचे? आपले मन इतके शक्तिशाली आणि चंचल आहे की ते आपल्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे वर्चस्व गाजवतात. आपण इच्छित असलो तरी आपण त्यांना नियंत्रित करू शकत नाही. या प्रश्नाच्या उत्तरात महात्मा बुद्ध आपल्याला दोन गोष्टी सांगतात. प्रथम, योग्य हेतू विकसित करा. तुम्हाला अनेकदा लक्षात आले असेल की तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि दुसरेच काहीतरी बोलायचे आहे, कारण तुमच्या मनात खोलवर तुमच्या मनात जे आहे ते तुमच्या तोंडातून बाहेर पडते. पण जेव्हा आपण चूक करतो तेव्हा आपला मेंदू योग्यरित्या कार्य करू लागतो. आपल्याला आपले विचार आणि शब्दांची जाणीव होते. या अवस्थेत आपल्याला जाणीव होते की आपण चूक केली आहे. मग आपले मन दुःखी आणि पश्चात्तापाने भरलेले असते. हे दुःख आणि पश्चात्ताप टाळण्यासाठी महात्मा बुद्ध आपल्याला योग्य वृत्ती विकसित करण्यास सांगतात. हे करण्यासाठी जेव्हा तुम्ही काही करणार असाल तेव्हा तुम्ही प्रथम स्वतःला विचारले पाहिजे, मी जे काही करणार आहे त्यामागे माझा हेतू काय आहे? मी इतरांना दुखावणार आहे? इतरांना म्हणजे तुमच्या विचारांची जाणीव विकसित करा, ज्यामुळे तुमचे मन हळूहळू शांत होईल आणि तुमच्या मनातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक विचार नाहीसे होऊ लागतील आणि तुम्ही शांतीकडे वाटचाल कराल. तुम्हाला फक्त या क्षणी जे काही घडत आहे, तुमच्या आज जे काही चालले आहे ते तुमच्या डोळ्यांसमोर पाहायचे आहे. फक्त तुमचे चांगले आणि वाईट विचार, तुमच्या भावना आणि आठवणींवर प्रतिक्रिया देता त्यांचे निरीक्षण करा. यामुळे तुमच्या मनातील सर्व विचार अदृश्य होताना लगेच दिसून येतील आणि तुमचे मन रिकामे होऊ लागेल. यानंतर तुम्ही केवळ नकारात्मक विचार टाळू शकत नाही तर अनेक दुःख आणि त्रासांपासून दूर राहू शकता. म्हणूनच तथागत बुद्ध म्हणतात की जो स्वतःचे निरीक्षण करतो तो सर्वात मोठा तपस्वी आहे. म्हणजेच जो फक्त त्याच्या मनातील विचारांचे निरीक्षण करतो आणि त्यांच्यावर प्रतिक्रिया देत नाही, फक्त त्यांचे निरीक्षण करतो आणि समजून घेतो, फक्त तोच खरोखर त्याच्या मनावर नियंत्रण ठेवू शकतो आणि आनंदी व समृद्ध जीवन जगू शकतो. म्हणूनच जर तुम्हालाही तुमचे जीवन आनंदी आणि समृद्ध करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या मनात चालणाऱ्या विचारांची जाणीव ठेवावी लागेल. म्हणून बुद्ध म्हणतात, सारे धर्म मनपुरस्सर, मनप्रधान, मनोमय असतात. जर कोणी दुष्ट मनाने बोलतो किंवा वागतो तर दुःख त्याच्या मागे लागते, जसे गाडी खेचणाऱ्याचे मागे चाक लागते.